अधिकृत चंद्रकांत दादाच्या फोनवरून मी इथं आलो होतो आणि मग तुम्हाला बोलू दिलं नाही? बोलू दिलं पण काहीच ऐकायचं मनस्थिती नाही. एकाच बाजूचे लोक हो, एकाच बाजूचे म्हणजे भाजपच्या बाजूचे. सरळ सरळ सांगतो, तुम्हाला काही बोलायचं गरज नाही. आता त्याला काही लपून ठेवायचं कारण नाही. सरकार फक्त कुठंतरी वेळ काळपूर्ण करतं. 8 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागणार आहे. तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सरकारनं जर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे राहणार नाही. अधिकृत चंद्रकांत दादाच्या फोनवरून मी इथं आलो होतो. आणि मग तुम्हाला बोलू दिलं नाही? बोलू दिलं पण काहीच ऐकायचं मनस्थिती नाही. एकाच बाजूचे लोक हो, एकाच बाजूचे म्हणजे भाजपच्या बाजूचे. सरळ सरळ सांगतो, तुम्हाला काही बोलायचं गरज नाही. आता त्याला काही लपून ठेवायचं कारण नाही. सरकार फक्त कुठंतरी वेळ काळपूर्ण करतं. 8 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागणार आहे. तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सरकारनं जर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर सरकारला धडा शिकवले.